तर बातमी नवी मुंबईतनं समोर येते। सांदपाड्यामध्ये डीमार्ट जवळ गोळीबार झालाय। अज्ञात व्यक्तीकडनं 6 राऊंड फायर करण्यात आलेत। यात एक जण जखमी झालाय। गोळीबार झालेल्या ठिकाणी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत। नवी मुंबईतल्या सांदपाड्यातली ही घटना आहे। डीमार्ट जवळ ही घटना घडलेली आहे। एका व्यक्तीनं गोळीबार केलाय आणि 6 राऊंड त्यानं फायर केलेत। यामध्ये एक जण जखमी झालेला आहे। तर सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मात्र ही व्यक्ती कोण, त्याने गोळीबार का केला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेऊयात। राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकी कोण व्यक्ती होती समजू शकलेलं आहे आणि काय नेमका गोळीबार केला याबद्दल काही कळू शकले का? तर त्या ठिकाणी हा गोळीबार झाला होता। 2 बाईक सवार आले होते आणि त्यांनी एका एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कामगारावरती जे आहे फायरिंग केलेली आहे। याच्यामध्ये गंभीर जखमी झाले, त्यांना जवळच्या हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले। या ठिकाणी नवी पोलीस कमिशनर सुद्धा सध्या दाखल झालेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे। नक्कीच, मात्र नेमकं कारण काय होतं या गोळीबाराचं कळू शकलेलं आहे का? कारण सध्या तरी अजून कळलेलं नाही, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। बरं, जी व्यक्ती जखमी झालेली आहे ती कोण आहे याबद्दल काही माहिती कळली आहे का? ही व्यक्ती जी आहे ती एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारी सफाई कामगार आहे। बरं, आणि जे 6 राऊंड फायर केले ते कोणावरती ठरवून फायर केलेले होते की हवेत गोळीबार केला होता, याबद्दल काही माहिती मिळाली आहे? नाही, सध्या तरी अशी माहिती नाही, परंतु 2 बाईक्सवर सकाळी 10:30च्या सुमारास आले होते। ह्याच आपण पाहतो, याच घटनास्थळी जे आहेत 6 राऊंड फायर झालेले आहेत आणि ते दोन्ही जे बाईक सवार आहेत ते या ठिकाणून निघून गेलेले आहेत। नक्कीच, आणि सध्या आपण बघतोय सांदपाड्या परिसरामध्ये घडलेली घटना आहे। त्यानंतर सध्या पोलीस इथे काय ऍक्शन घेत आहेत, पोलिसांनी काय खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या आहेत? चारी बाजूने बॅरिकेड लावलेले आहेत। त्या ठिकाणी जेवढी सीसीटीव्ही आहेत ते तपासायला सुरुवात झालेली आहेत आणि पोलिसांनी 5 पथकं तयार करून सध्या रवाना केलेल्या आहेत, इन्व्हेस्टिगेशनसाठी रवाना केलेल्या आहेत। बरं, जी व्यक्ती जखमी आहे तिच्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? त्यांची परिस्थिती काय, कशी आहे? सध्या परिस्थिती जी आहे गंभीर आहे, त्याच्यावरती उपचार चालू आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। आपण ही दृश्य बघतोय, यामधून आपल्याला पाहायला मिळतंय 6 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि यात एका व्यक्तीला गोळी लागलेली आहे। ती व्यक्ती जखमी आहे, गंभीर स्वरूपाची जखमी आहे आणि एकूण 6 राऊंड फायर केलेले आहेत। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय, कुठे कुठे हे 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि त्यानंतर एका व्यक्तीला मात्र ही गोळी लागलेली आहे। याच भागामध्ये काम करणारी ही व्यक्ती आहे, जिला ती गोळी लागल्याची माहिती मिळते। दोघे जण बाईकवरनं आले होते आणि त्यातल्या एकानं हे राऊंड फायर केलेत।